सुमेधचा जॉब चालू होऊन काही दिवस झाले होते तेव्हा कितीतरी नवीन लोक त्याला भेटली होती आणि थोडा नाच पण वाढला होता। त्यामुळे एके दिवशी बॉस त्याला खूप ओरडले, त्यामुळे त्याला खूप टेन्शन आले होते। त्याने आपल्या बॉसची माफी मागितली। आपली चूक मान्य करण्याशिवाय त्याच्याकडे काहीच उपाय नव्हता। हे ऐकून निशा ही निराश झाली। निशाला आपले प्रेम वेळेवर कळले नसल्यामुळे आणि तिने आपल्यासोबत आधीनं लग्न केल्याने एकदा तिला धडा शिकवावा असे त्याला वाटत होते। निशा मानं सगळं काही विसरली होती। ती तिच्या नवीन जॉबमध्ये आणि मैत्रिणींमध्ये रमली होती। तिचा जॉब छान चालू होता आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद ती घेत होती। नव्या आयुष्याची नवीन स्वप्न ती रंगवत होती। सुमेधने मनात काहीतरी ठरवले होते। एकदा निशाच्या भेटीसाठी तिचे आईवडील त्यांच्या घरी पोहोचले। त्याने तिच्या आईवडिलांचे स्वागत केले। नंतर दुसऱ्या दिवशी सुमेध त्यांच्याशी न बोलता ऑफिसला निघून गेला। तेव्हा निशाला थोडे वाईट वाटले। आईवडील घरी असल्यामुळे सुमेधला निशाशी असं काही बोलताच आलं नाही। नंतर आईवडील व सगळे मिळून कुठेतरी बाहेर फिरायला जायचे निशाने ठरवले। सुमेध मानं काहीच बोलत नव्हता, त्यामुळे याला काय झालं हे तिला कळतच नव्हते। त्यामुळे ती नाराज झाली होती। कुणासोबत ती काही बोलत नव्हती। त्यांच्या आयुष्यात थोडी शांतता पसरली होती, पण ती नाराज असून चेहऱ्यावर खोटं हसू आणत होती। तेव्हा एक दिवस त्याला बोलायला वेळ मिळाला आणि तो तिला म्हणाला, तुला माझे प्रेम आधी का नाही कळले? तेव्हा मानं तिने त्याचे हे उत्तर ऐकून आपली नाराजीने मान हलवली। तिला काय बोलावं हे काहीच कळतच नव्हतं। तिला काहीच सुचतच नव्हतं। तेव्हा ती सुमेधला म्हणाली, तू जर आपले प्रेम वेळेवर व्यक्त केले असते तर हे असे घडलेच नव्हते। आणि तेव्हा माझे आईवडील पण लग्नाची घाई करत होते। मला वाटले तू माझ्यावर प्रेम नाही करत, त्यामुळे मी लग्न केले। त्यात माझी काय चूक आहे? सुमेध तिला सांगतो, हे बघ मला आता काही फरक पडत नाही। मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही। सुमेध मानं तिच्यावर नाराज होता। सुमेध ऑफिसला जायला लागला आणि निशा पण ऑफिसला जात होती। दोघांचा जॉब चांगला चालू होता। सुमेध मानं मीनांशी घरच्यांशी भरभरून बोलत होता, पण निशाशी काहीच बोलत नव्हता। त्याला तिचा राग आला होता। तो ऑफिसमधून घरी आला आणि त्याला खूपच भूक लागली होती। त्यामुळे भुकीने पोटात कावळे ओरडत होते। तेव्हा तिने त्याला जेवायला बोलावले। तो तिच्याशी काहीच बोलला नाही। परत काही वेळाने जेवायला बसला। तिने त्याच्यासाठी खूपच सुंदर स्वयंपाक बनवला होता। जेवण खूपच रुचकर झाले होता। तिच्या हातच्या जेवणाला खूपच सुंदर चव होती। त्याला तिच्या हातचे जेवण खूपच आवडले होते। त्या दिवशी तो पोटभरून जेवला। ती मानं न जेवता तशीच झोपली होती। तिला तिचा भूतकाळ मागे टाकल्यासारखा तसाच आठवत होता आणि काही वेळ ती आपल्या भूतकाळात हरवली होती। काही क्षण त्याच्या आठवणी तिला जशाच्या तशा तिथेच आठवत होत्या। ती आठवणीत हरवली होती। ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती। त्याचे प्रेम आपल्या नशिबात नसल्यासारखे तिला वाटत होते। एकदा ऑफिसला जाताना तिने सुमेधला आवाज दिला। त्याने तिच्याकडे पाहिले, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही। तेव्हा तिने त्याला चांगलेच दटावले। निशा म्हणाली, सुमेध तू असा वागतोस माझ्याशी, माझं काही चुकले का रे? मग तू माझ्याशी का बोलत नाही? ठीक आहे माझे चुकले, पण तू आपला भूतकाळ होता। आता किती वेळ नाराज राहशील? तू विसरत का नाही त्या गोष्टी? खरंच चुकले असेल तर मला माफ कर आणि माझ्याशी काहीतरी बोल। तेव्हा तो तिच्या चेहऱ्याकडे बघतो आणि न बोलता ऑफिसला निघून जातो। एक दिवस तो आजारी पडला आणि चक्कर येऊन खाली पडला। तेव्हा धावतच ती त्याच्याकडे आली आणि लगेच पाणी घेऊन आली आणि त्याला पाणी पाजले आणि लगेच ती त्याला डॉक्टरकडे घेऊन जाते। त्याच्या बॉसला फोन करून तो आजारी असल्याचे सांगते। सुमेध मानं आजारातून बरा होतो। डॉक्टर सर्व काही चांगलं असल्याचे तिला सांगते। त्याला निशा आपली किती काळजी घेत असल्याचे कळते आणि त्याचे तिच्याविषयीचे प्रेम वाढत जाते। तो तिच्याशी बोलायला लागतो। तो ऑफिसला जायला लागला। तो आता सगळं काही विसरून निशाशी आता बोलायला लागला होता। त्यामुळे निशाला खूपच आनंद झाला होता। दोघेही खूप आनंदी होते। तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे सुंदर हसू फुलले होते। दोघेही एकमेकांवर प्रेम करायला लागले होते। मग काही दिवसांनी निशाचा वाढदिवस आला। दोघेही वाढदिवसाच्या तयारीला लागले होते। बाहेर जाऊन त्यांनी शॉपिंग वगैरे केली। सुमेध आज घरी होता, म्हणून तो निशाला कामात मदत करत होता। दोघेही घराची साफसफाई करत होते। वाढदिवसाची छान तयारी सजावट चालू होती। तो तिला सुंदर भेटवस्तू देतो। हे पाहून तिला खूपच आनंद होतो।
तिला तिचे आधीचे कॉलेजचे दिवस आठवायला लागतात. निशाचे आईवडील वाढदिवसाला आले असतात. तो त्यांचे स्वागत करतो, त्यांच्याशी बोलतो. हे बघून तिच्या आईवडिलांना खूपच आनंद होते. आपल्या मुलीचा सुखी संसार पाहून तिच्या आईवडिलांना खूप आनंद होतो आणि आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलते. तो आलेल्या पाहुण्यांशी त्यांची ओळख करून देतो आणि चांगल्या प्रकारे निशाचा वाढदिवस साजरा होतो. आनंदाने भरभर दिवस निघून जातात. एके दिवशी ऑफिसमध्ये खूप काम असतं. सगळं काम संपवता त्याला खूप उशीर होतो. बाहेरची रहदारी पण कमी झालेली असते, त्यामुळे तिला त्याची काळजी वाटत असते. ती मानं त्याची वाट पाहत असते. नंतर झपझप चालतं तो बस स्टॉपला येतो. बराच वेळ झाला बस आली नव्हती. मधूनच रस्त्याच्या पलीकडून एक दुचाकी गाडी येते. एकदा कधी बस येते असे त्याला वाटत असते. इकडे मान निशा सुमितची वाट पाहत असते. इतक्यात मान एक दुचाकी गाडी जोरात येऊन त्याला धाक देते. तो खाली पडतो. इकडे मान निशा त्याची वाट पाहत असते. रोज लवकर येतो, आज काय झाले याला म्हणून ती काळजी करत असते. मग रस्त्यावरची लोक त्याला डॉक्टरकडे घेऊन जातात. तिला फोन करतात आणि त्याला ऍडमिट केल्याचे सांगतात. तुम्ही लवकर या इकडे. तेव्हा ती लवकर तेथे येते. ती डॉक्टरांना त्याला काय झाल्याचे विचारते. तेव्हा डॉक्टर सांगतात काही नाही झाले, आता तब्येत चांगली असल्याचे सांगते. तेव्हा निशा म्हणते ठीक आहे, मी घेते त्यांची काळजी. तेव्हा तू रडू नकोस आणि त्याची काळजी घे. तिची आई तिला धीर देत म्हणाली. निशाने ऑफिसमधून सुट्टी काढली आणि सुमितची काळजी घेऊ लागली. तेव्हा डॉक्टर म्हणाले काळजी करण्याचे कारण नाही, त्यांची तब्येत आता चांगली आहे. आपल्या आईवडिलांना निशाने घरी पाठवले. आई तू जा, मी काळजी घेते. नको काळजी करू, काही वाटलं तर मी तुम्हाला फोन करेन. तुम्ही काही खाल पण नाही, आधी काही खाऊन घ्या. तेव्हा आई म्हणते हो तू पण काही खाऊन घे. हो मी खाईन काही, निशा त्यांना म्हणते. नंतर काही दिवसांनी सुमितची तब्येत चांगली होते आणि तो नेहमीप्रमाणे ऑफिस जायला लागतो. नंतर सर्व काही व्यवस्थित चालू होते. ती पण ऑफिस जायला लागते. पण इकडे निशाची हालत वेगळी नव्हती. तिला आपल्या आईवडिलांची आठवण येत होती. खूप दिवस झाले होते, आईवडिलांची भेट नव्हती. तिला माहेरची ओढ लागली होती. सण आला होता, त्यामुळे ती आपल्या आईवडिलांच्या घरी माहेरी गेली होती. सगळे गप्पा मारत बसले होते, पण ती आपल्या विचारात दंड होती. जिजूंची आठवण येते वाटतंय. दिशा तिला चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हती. तेव्हा ती आईला म्हणाली आई सांग ना ग हिला. तेव्हा आई म्हणाली ये दिशा, निशू दीदीला नाच देऊ नकोस, तू ये माझ्या मदतीला, मला कामात मदत कर. आणि बाबांनी सगळ्यांना सांगितले होते की माझ्या लेकीला अजिबात कोणी बोलायचं नाही, तिला नाच द्यायचा नाही. तेव्हा आई म्हणते राहू दे तिला एकटीला, तिला जावाई बापूला काही बोलायचं असेल. तेव्हा निशा लगेच म्हणाली आई काय हे तू पण ना. तेव्हा आई काही नाही ग, मस्करी केली तुझी. तिला मान आपल्या सासरची आठवण येत होती. आता कधी परत जातोय असं तिला वाटत होतं. आणि तो दिवस आला. सुमित तिला सासरी घ्यायला आला. तिने त्याला चहा दिला. सुमित तिच्याकडे बघतच राहिला. चहाचा चटका त्याच्या हाताला लागला आणि तो भानावर आला. तेव्हा तिने विचारले कसला विचार करतोय, कुठे हरवला आहेस तू. तेव्हा काही नाही ग, आज तुला बघून काही वेळ हरवलूच होतो. आणि अशा प्रकारे जावाई बापू घरी आल्यामुळे तिचे आईवडील सुमेधच्या स्वागताच्या तयारीला लागले असतात. आपल्या संसारात दोघेही आनंदी असतात. दोघांनीही चहा वगैरे घेतला. सुमेधची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. थोड्या वेळात केक घेऊन निशा आली आणि हातात आरतीचे ताट होते आणि सुमेधला म्हणाली अरे आज तुझा वाढदिवस आहे, हे कस विसरणार मी. सुमेधचं लक्ष त्या सुंदर केककडे गेलं. केक खूपच सुंदर होता. सुमेध म्हणाला मला वाटलं तुझं लक्षच नाही की माझा आज वाढदिवस आहे. अरे कसं विसरणार मी, माझ्या सगळं लक्षात होतं. सुमेध तिला हसत हसत म्हणाला आता बोलण्यात वेळ घालवू नकोस. किती बोलते तू, केक कापायचा आहे लवकर मला. निशाने सुमेधसाठी छान गिफ्ट आणलं होतं. ते पाहून त्याला खूपच आनंद झाला. तिच्या आईवडिलांनी जावाई बापू घरी आल्यामुळे आणि त्यांचा वाढदिवस असल्याने आपल्या जवळच्या पाहुण्यांना सुद्धा बोलावले होते आणि सर्वांसाठी सुंदर जेवण बनवले होते.